नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण थंडगार कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी इथे मी 300 ग्राम कैरी घेतली आहे। कैरी घेताना आपल्याला ती चांगली कडक घ्यायची आहे आणि कमी आंबट असलेली घ्यायची आहे। आता पहिले आपल्याला ह्यांची देठं काढून घ्यायची आहेत। दोन्ही कैऱ्यांच्या बघा मी देठं काढून घेतलीत। आता ही कैरी आपल्याला सोलून घ्यायची आहे। तिची साल आपल्याला अशी सोलाण्याने काढून घ्यायची आहे। हे बघा, दोन्ही कैऱ्यांच्या साली अशाच प्रकारे काढून घेऊया। हे बघा, दोन्ही कैऱ्या सोलून झाल्या। आता ह्या कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या। त्यासाठी इथे मी कुकरचा डब्बा घेतला। ह्या डब्यामध्ये आपल्याला कैऱ्या घालायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही। हे बघा, अगदी थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं आहे। आता ह्यांना कुकरमधून 3 ते 4 शिट्ट्या देऊन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, कैऱ्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत, पण त्या गरम आहेत। त्याच्यामुळे आधी आपल्याला चमच्यानेच त्याचा गर असा काढून घ्यायचा आहे आणि मग थंड झाल्यानंतर हाताने काढून घेऊया। कैऱ्या बघा मस्त शिजलेल्या आहेत। बघा, आता हे संपूर्ण थंड झालं आहे। आता ह्या बाट्याला वगैरे लागलेला गर आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपला गर सगळा काढून झाला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे। ह्याच्यामध्ये काळं मीठ नक्की घाला। काळं मीठ घातल्यानंतर बघा पन्ह मस्त चटपटीत होतो। अर्धा चमचा आपण साधं मीठसुद्धा घातलं। आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे। 7 ते 8 केशरच्या काड्या घालूया। केशर घातल्याने बघा रंग छान येतो। आता 300 ग्राम कैरीसाठी इथे मी 200 ग्राम बारीक चिरलेला गूळ घेतला। आता जर कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल। आता हा सगळा गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपल्याला चमच्याने 1-2 मिनिट हा गूळ फक्त विरघळून घ्यायचं आहे। गूळ संपूर्ण नाही विरघळला तरीसुद्धा चालेल, कारण आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये लावायचं आहे। त्याच्यामुळे जास्त विरघळला नाही तरीसुद्धा चालू शकतं। हे बघा, गूळ आपला बऱ्यापैकी विरघळलेला आहे, पण मिश्रण एकजीव झालेलं नाही आहे। आता मिश्रण चांगलं एकजीव होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, ह्याला आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं। मिक्सरचं बटन सतत चालू करून ठेवायचं नाही, फक्त 1-2 वेळा चालू बंद करायचं आणि फिरवून घ्यायचं। आणि इथे आपलं मस्त असं पन्ह तयार झालं आहे। गूळ, कैरीचा गर असं सगळं बघा मस्त एकजीव झालं आहे। आता पन्ह पिण्यासाठी कसं तयार करायचं ते बघूया। आता जेव्हा तुम्हाला पन्ह प्यायचं असेल तेव्हा काय करायचं, असा एक काचेचा ग्लास घ्यायचा। त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे पन्ह घालायचं। आता जेवढं पाणी घालणार आहात त्या अंदाजाने त्याच्यामध्ये पन्ह घाला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला माठातलं किंवा फ्रीजमधलं थंडगार पाणी घालायचं आहे। आता पाणी घातल्यानंतर फक्त आपल्याला ढवळायचं आहे, बाकी ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आहे, कारण आपण सगळं ह्याच्यामध्ये आधी घालून घेतलं। हे बघा, असं ढवळून घ्यायचं आणि इथे आपलं मस्त असं आंबट गोड चवीचं पन्ह पिण्यासाठी तयार झालेलं आहे। हे तयार केलेलं पन्ह एका हवाबंद डब्यामध्ये भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा। बघा 15 ते 20 दिवस आरामात टिकेल। तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।